नमस्कार. अशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण उपवासाची शाबू बटाटा चकली कशी करायची त्याचा व्हिडिओ बघणार आहे. अर्धा किलो शाबू भिजवलेला होता, रात्रभर भिजवलाय. आणि 1 किलो बटाटा, म्हणजे ह्याचं प्रमाण कसं आहे, 1 किलो शाबू असेल तर 2 किलो बटाटा, अर्धा किलो शाबू असेल तर 1 किलो बटाटा. तर मी अर्धा किलो शाबू घेतलाय आणि 1 किलो बटाटा घेतलाय. हा उकडून सालं काढून घेतलेला आहे. हा किसायचा आहे आपल्याला. आणि ह्याच्यात आपण तिखट मीठ घालायचं आहे. तुम्हाला हिरवी मिरची घालायची असली तरी कुटून घालू शकता. जिरे पण घालतात, आम्ही खात नाही म्हणून मी घालत नाही जिरे. तर हे बटाटे आपण ह्याच्यात किसून घ्यायचे. उपासाला छान लागतात. नुसत्या शाबूच्या भातवड्या किंवा वेफर्स खाण्यापेक्षा हे छान लागतं तिखट. बटाटा किसूनच घ्यायचा, नाहीतर ते साच्यामध्ये अडकतंय, मोठे मोठे तुकडे राहिले तर. ह्याला काही शिजवायला वगैरे लागत नाही. बटाटे तेवढे उकडून घेतलेले. बटाटे पण रात्री उकडून ठेवले तर चालतील आणि सकाळी लवकर घालता येते. बटाटा किसून झालेला आहे. आता ह्याच्यात तिखट मीठ घालूया. 2 चमचे मीठ घालते मी. बघून परत घालता येईल. मीठ जरा जास्त असलं तर चालते, वाळून कमी येतं ते. आणि 2 छोटे चमचे तिखट. हे तिखट आहे, तुमच्या अंदाजाने तुम्ही तिखट घालू शकता. ते मळून घ्यायचं. एकसारखं मळून घ्यायचं. ह्याच्या आधी पण मी एक व्हिडिओ टाकलेला आहे, पण ते शाबू वाफवून घेतलेला आहे. हा काय शाबू वाफवलेला नाही आहे, तो पण व्हिडिओ बघा. ते पण शाबू बटाटा चकली छान झालेली आहे. थोडंसं पाणी घेऊया. पाणी घेऊन मळायचं असं एकसारखं. बटाटा किसून घेतल्यामुळं गुठळी राहत नाही. पीठ मळून झालेलं आहे हे असं. आता हे आपण चकलीचा हे घातलेलं आहे, चकती याला. आणि ह्याच्यात पीठ भरलेलं आहे. इथं कागद अंथरलेला आहे, प्लॅस्टिकचा कागद आहे. याला तेल वगैरे काय लावायचं नाही आहे, तेलकट वास येतो नाही तर. आणि आता आपण ह्याची चकली पाडून घेऊया. तुम्हाला केवढ्या आकाराची पाहिजे तशी पाडायची, छोटे छोटेच पाडायचे, म्हणजे तळायला बरं पडते. हे अशा चकल्या करून घ्यायच्या. हे एवढं घालून झालेलं आहे बघा चकल्या. आता सगळं झाल्यावर दाखवते. ह्याला 2 दिवस ऊन द्यायचं आणि मग 2 दिवसांनी तळून बघूया. हे शाबू बटाट्याचे चकल्या केलेल्या एवढ्या झाल्यात बघा. आणि वाळल्यात आता ह्या. 1 किलो बटाटा आणि अर्धा किलो शाबूचं एवढ्या चकल्या झाल्यात. आता हे तळून बघूया आपण. तेल तापलेलं आहे.
एकदम कडक तापून घ्यायचं तेल. शाबू छान फुलतो. दोन उन्हातच कडकडीत वाळल्यात चकल्या. हे तळून घेतले बघा, एकदम छान कुसकुशीत झाले. मी खाऊन पण दाखवते. एकदम छान कुसकुशीत झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही शाबू बटाटा चकली करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबू नका, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. काही तर ठेवू साईडला.